19 जुलै 2026 1960चा सिनेमा पाहिला. नवनिहाल, बलराज साहनी, संजीव कुमार, इंद्राणी मुखर्जी वगैरे वगैरे बाकीचे कलाकार आहेत ओळखीचे आणि चाइल्ड आर्टिस्ट त्याच्यामध्ये ज्युनियर मेहमूद वगैरे पण आहे. थोडक्यात कथा अशी आहे की बलराज साहनी एका शाळेचा हे असतो, प्रिन्सिपल असतो आणि त्याच्याच शाळेत ही इंद्राणी मुखर्जी टीचर असते, शिकवत असते. आणि ती शाळा रेसिडेंट असते, म्हणजे बोर्डिंग टाईपची, मुलांना राहण्यासाठी, म्हणजे तिथे राहूनच मुलं शिकत असतात आणि मग सुट्टी लागली की जायचे घरी, आपापले पालक घेऊन जायचे. तर एक अनाथ मुलगा त्या शाळेत ऍडमिट करायला नको म्हणून सगळ्यांचं म्हणणं असतं. आता ह्यांना तो अनाथ मुलगा बलराज साहनीला एकदा सापडला असतो कुठेतरी असं जंगलात वगैरे, तर ते घेऊन आलेले असतात. तर सगळ्यांचा अपोज असतात, पण ते म्हणजे स्ट्रिक्टली ते त्याला आपल्या इथे ठेवून घेतात. पण आता होतंय काय की दर सुट्टीत, म्हणजे दिवाळीच्या किंवा परीक्षा झाल्यावर सगळ्यांचे आई वडील घ्यायला यायचे आणि मग हा एकटाच तिथे राहायचा. त्याला तिथे सगळं प्रेम मिळायचं, सगळं मिळायचं, म्हणजे बलराज साहनी आणि इंद्राणी मुखर्जी खूप हे करायची. पण शेवटी एकटे पण त्याला जाणवायचंच आणि तो बघायचा कसे आई वडील प्रेमाने नेतात वगैरे. तर मुलंही काही मग त्याला हरामी किंवा असं करून म्हणजे चिडवायचे, पण भांडण व्हायचे, मारामाऱ्या व्हायच्या सगळ्या. तर मग एकदा बलराज साहनी त्याला समजवतो की म्हणतं, कोण म्हणतात, ठीक आहे तुझे आई वडील नाही पण तुझे नातेवाईक आहेत ना म्हणे. मग कोण आहे म्हणे माझे नातेवाईक? तर म्हणे तुम्हारे चाचा है. मग कोण आहे चाचा? तर म्हणे चाचा नेहरू. तो त्या नेहरूंच्या फोटोजवळ नेऊन त्याला उभा करतो, म्हणतो ये तुम्हारे चाचा है पर ये बहुत. तर मग तो विचारतो की मला भेटायला का नाही येत? तर ते म्हणे ते खूप मोठे माणूस आहे, आपले प्राईम मिनिस्टर आहे, पंतप्रधान आहे आपल्या देशाचे, त्यांना खूप काम असतात, वेळ नाही. तर म्हणे ठीक आहे मग आपण जाऊन भेटूया त्यांना, म्हणजे असं. म्हणे ठीक आहे म्हणे, त्याला सुट्टी लागली की तुला आम्ही भेटायला घेऊन जाऊ म्हणून त्याला ते तेवढ्या पुरतं शांत करतात. मग हा त्यांना पत्र लिहिणं चालतं, सगळं वेगवेगळं आपल्या डायरीत. मग त्यांचा फोटो आणून तो आपल्या तिथनं काढून, ऑफिसमधून काढून आपल्या टेबलवर ठेवतो वगैरे, सगळे प्रकार त्याचे चालतात. आणि इंद्राणी मुखर्जीचं संजीव कुमारशी लग्न ठरणार असतं, म्हणजे जमलेलं असतं ऑलमोस्ट. तर तो अधनमधनं भेटायला येत असतो, तर तोही याच्याबरोबर त्या मुलाबरोबर त्याचा रेपो छान जमलेला असतो. आणि अचानक सुट्ट्या लागतात शाळेला आणि सगळ्यांचे पालक घ्यायला येतात. आणि त्याच वेळेस त्याला कळतं की पंडितजी, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू इथे आलेत मुंबईत, चौपाटीच्या तिथे ते भाषण देणार आहेत. मग आता त्याला माहिती असतं आपल्याला तर कोणी नेणार नाही. मग तो त्याच्याच वर्गातला एक मुलगा तिथे मुंबईलाच राहणारा असतो, तो जात असतो आणि याची शाळा असते पाचगणीला. तर तो जाणार असतो मुंबईला. तर हा गपचूप सामानाच्या डिक्कीमध्ये बसतो आणि पोचतो. मग चौपाटीला गेल्यावर तो विचारतो इकडे तिकडे कुठे म्हणजे मुंबईला गेल्यावर विचारतो चौपाटी कुठे कुठे. पण तिथे पोचेपर्यंत ती सभा संपून हे गेले पण असतात, म्हणजे पंडितजी. मग आता हा म्हणतो काय करूया, आता कुठे गेले, परत दिल्लीला गेले. मग आता दिल्लीला जायचं कसं, म्हणजे हा विचारच करत असतो इकडे तिकडे फिरून की काही मुलं असे जे भीक मागत असतात त्यांना कळतं की याच्याजवळ पैसे आहेत. मग ते जाऊन आपल्या बॉसला, म्हणजे जे असे गुंड लोक असतात त्यांना सांगतात. मग झाले, सगळे गुंड याच्या मागे लागतात आणि त्याला म्हणजे शेवटी पकडून नेतात. पण आता मीन व्हाईल हा जेव्हा लपत असतो, तर ह्यांना म्हणजे इंद्राणी मुखर्जीला वगैरे कळतच ना की हा गायब आहे. मग ते लोक शोधाशोध सुरू करतात. मग त्यांना असं कळतं की तो मुंबईचं चौपाटीची चौकशी करत असतो आणि त्याला चाचा नेहरूंना भेटायला जायचं असतं. मग हे दोघंही, संजीव कुमार आणि ते, मुंबईला येतात. ते पूर्ण रस्ता भरकट म्हणजे शोधत असतात आणि ह्याला ते त्या दिसतात, पण तो ओरडतो, पण हिला भासही होतो. पण तो बदमाश तिचं त्याचं तोंड दाबून तो शेवटी म्हणजे त्याला भिकेला लावतो. आता त्या एक आंधळी मुलगी पण असते तिथे, तर ती मग त्याला समजवते की तू जर ह्यांचं ऐकलं नाही ना, तू आता गपचूप हो म्हण,
आणि माझ्याबरोबर हिंडत राहा भीक मागायला. नाहीतर म्हणे तू जर हट्टीपणा केला किंवा पळायचा प्रयत्न केला तर हे तुझे हातपाय तोडून किंवा आंधळा करून तुला भीक मागायला लावतील. मग तुला नाईलाजाने इथंच राहावं लागेल. आता तू व्यवस्थित राहिला तर तुला पळायचा चान्स आहे पुढे मागे. मग तो तिच्याबरोबर भीक मागत राहतो. मग आता हे लोक सगळे बिचारे थकून जातात शोधून शोधून, तो काही सापडत नाही. मग हे जाहिरात देतात पेपरमध्ये की असा असा मुलगा हरवलाय आणि म्हणजे ज्याला कोणाला सापडेल तो हे करा. मग एकदा एक ह्याला चान्स मिळतो पळायचा. मग तो पळतो आणि दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसतो. तर आणि मग पोचतो दिल्लीला. तर आता पैसे तर नसतात, पण मग तो टीसीला प्रामाणिकपणे सांगतो की मला माझ्याजवळ तिकीट नाहीये, तिकीट काढायला पैसे नाही, तर जर तुम्ही उतरवणार असाल तर उतरवून द्या मला, पण मला चाचा नेहरूंना भेटायला जायचं आहे. पण तो टीसी पण चांगला असतो. तो त्याचं म्हणजे तो ठीक आहे, त्याचं तिकीट तोच काढतो आणि त्याला तिथे उतरवतो. तर तिथे पण जाताना त्याला काही लोक त्रास देतात, तर तो पळत असतो आणि तो अभि भट्टाचार्यच्या कारच्या समोर येतो. मग अभि भट्टाचार्य त्याला घरी घेऊन जातो, हे करतो आणि विचारतो त्याला काय काय नाही. आणि मग तो पेपरात जाहिरात देतो की असा असा मुलगा मला सापडलेला आहे, तर तुम्ही ओळख पटवून घेऊन जा. मग ह्यांना तो रीना मुखर्जी आणि संजीव कुमार वगैरे सगळ्यांना दिसतो मुलगा. आणि मग सगळेच मध्ये याची तब्येत खराब झालेली असते बलराज साहनीची, तर तो बाहेर गेलेला असतो. पण मग तो येतो. मग तिघही तिथे पोचतात अभि भट्टाचार्यकडे दिल्लीला. आणि मग यालाही आनंद होतो मुलाला. मग सगळे विचारतात तू का आला, तर म्हणे मला भेटायचं होतं नेहरूंना. तर म्हणे ठीक आहे. म्हणजे आता हे लोक म्हणतात की इतका आहे, अभि भट्टाचार्य म्हणतो ठीक आहे मी अरेंज करतो. हे लोक सगळे ठरवतात दुसऱ्या दिवशी नेहरूंना भेटायचं. सगळा तयार होतो, छान पांढरा शेरवानी जॅकेट वगैरे फुल बिल लावतो गुलाबाचं आणि रेडिओ लावतात हे लोक सकाळी. सगळे सुन्न बसून राहतात. त्याच दिवशी नेहरूंची डेथ झालेली असते. तर सगळा जनसागर हे वळला असतो रस्त्यावर. मग हे लोक त्याला समजवतात, म्हणजे काय करायचं आता, तुझे चाचा तर वारले म्हणे, आता ते मोठे होते, चल म्हणे आपण त्यांचं फक्त शेवटचं दर्शन घ्यायला जाऊया. आणि मग हे लोक सगळे दर्शन घ्यायला जातात शेवटी एवढ्या सगळ्याच्यामध्ये. आणि मग तो आपलं मनाचं समाधान करून घेतो की आता मला यांच्याशिवाय कोणीच नाही, मला यांच्याच बरोबर राहणं भाग आहे. आणि मग तो त्यांच्याबरोबर परत येतो. छान आहे, म्हणजे इमोशनल पण आहे आणि 60च्या मानाने छान असेल.